नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमालेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती किंवा अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहिल्यांदा आपण सूर्यमाला म्हणजे काय जाणून घेऊ। तर सूर्यमाला म्हणजे सूर्य आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचा समूह, म्हणजे ज्यात 8 ग्रहांचा समावेश झालेला आपल्याला सांगता येतं। ते बघा, 8 ग्रह कोणकोणते आहेत तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे असे 8 ग्रह आपल्याला सूर्यमालेत समावेश असलेले सांगता येतात। चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू। बघा, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर बुध। सर्वात लहान ग्रह बुध। सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु। बघा, आता सर्वात लहान ग्रह बुध, सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह आहे आणि सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु असलेला आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात। पहाट तारा कोणत्या ग्रहाला म्हणतात तर शुक्र ग्रहाला पहाट तारा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर पृथ्वीला जलग्रह म्हणून ओळखले जाते। सजीव सृष्टी असलेल्या सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता तर पृथ्वी। पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र। सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता तर बुध। पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर परिवलन असे म्हणतात। बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन असे म्हटले जाते आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आणि सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह बुध। पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर परिभ्रमण असे म्हणतात। सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस परिभ्रमण असे म्हणतात। सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता तर गुरु। सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आपल्याला सांगता येतो। सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता तर शुक्र। मंगळाच्या 2 उपग्रहांची नावे कोणती। बघा, मंगळाच्या 2 उपग्रहांची नावे कोणती आहेत तर फोबॉस आणि डिमॉस। कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखतात। गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे तर 1397 पटीने इतका मोठा असलेला आपल्याला सांगता येतं। कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते तर गुरु ग्रहाला। सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता गुरु। सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता तर शनी आपल्याला सांगता येतो। बघा, युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर प्रजापती या नावाने ओळखला जातो। गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर बृहस्पती। बघा, युरेनस ग्रह प्रजापती आणि गुरु ग्रह बृहस्पती या नावाने ओळखला जातो। नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर वरुण या नावाने नेपच्यून ग्रह ओळखला जातो। नेपच्यून ग्रहावरील एकत्र ऋतू किती वर्षाचा असतो तर 41 वर्ष आहे। बघा, 41 वर्ष आहेत। नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो तर 41 वर्ष। सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही तर बुध व शुक्र या ग्रहाला उपग्रह नसलेला आपल्याला पाहायला मिळतं। सूर्यमालेतील एकूण ग्रहाची संख्या किती आहे तर 8 आहे। बघा, आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे। सूर्याची पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे। बघा, सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 96 कोटी लाख इतके किलोमीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे तर 6080 सेल्सिअस इतका असलेलं आपल्याला सांगता येतं। चंद्राप्रमाणेच कोणत्या ग्रहाला कला दिसून येतात। शुक्र या ग्रहाला चंद्राप्रमाणेच कला दिसून येतात। चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो तर 50 मिनिटे उशिरा उगवलेला आपल्याला पाहायला मिळतं। पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो तर 59% इतका भाग आपल्याला दिसून येतो।
पृथ्वीचा परिवलन कालावधी किती आहे? बघा, पृथ्वीचा परिवलन कालावधी किती आहे तर 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद इतका असलेला आपल्याला सांगता येतो. 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद पृथ्वीचा परिवलन कालावधी असलेलं सांगता येतं. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे तर 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 54 सेकंद. बघा, 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 24 सेकंद इतका पृथ्वीच्या परिभ्रमणाचा आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाचा 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद इतका आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे? बघा, पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे तर ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तालगत फुगीर म्हणजे जिओडस असा आपल्याला आकार असलेलं सांगता येते पृथ्वीचा. युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोलशास्त्राने लावला तर विल्यम हर्शल या खगोलशास्त्राने आपल्याला युरेनस या ग्रहाचा शोध लावलेलं पाहायला मिळतं. तर आजचे हे सूर्यमालेवरील प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.